नमस्कार मैत्रिणींनो. तर हे आपले छोटे छोटे मिनी केक आहेत, चॉकलेट मिनी केक. आपण हे आप्पेपात्रात बनवलेत. तर आता उन्हाळ्या सुट्ट्या लागल्यात, दुपारून मुलं घरीच असतात, मुलांना वेगळं काहीतरी खाऊ वाटतं. तर माझ्या पण मुलाची दररोज वेगवेगळे काही ना काही त्यांची ऑर्डर असते, मग आज हे कर, आज ते कर. मग म्हणलं चला, म्हणलं आज त्याला करूया आपण. घरी होतं साहित्य पण सर्व होतं. कॅडबरी त्यांनी खायला आणलेली होती, म्हणलं आई कॅडबरी घालून कर यावेळेस आतमध्ये. मग आता 2च कॅडबरी होत्या, मला कमी पडल्या, पण म्हणलं जाऊ द्या, जेवढ्या पुरत्याला केकला तेवढ्याला टाकायला येईल, ज्याला नाही त्याला नाही. तर मग आता इथे साहित्य काय काय घेतलं आहे मी. तर कोमट दूध घेतलं आहे 1 वाटी, दही घेतलं आहे अर्धी वाटी, तूप घेतलं आहे पाव वाटी, मैदा घेतला आहे अर्धी वाटी, बारीक रवा घेतला आहे 1 वाटी, साखर घेतली पाऊण वाटी. तर तुम्हाला पिठी साखर करून घेऊ शकता, पण मी करण्याचा कंटाळा केला, पिठी साखर तशीच घेतली अखंडच. परत साखर पाऊण वाटी घेतली, कोको पावडर 2 चमचे घेतला आहे, परत सोडा छोट्या चमच्याने अर्धा चमचा घेतला आहे, बेकिंग पावडर घेतली अर्धा चमचा छोट्या चमच्याने, 2 कॅडबरी घेतल्या त्या. तर आता सुरुवातीला गरा, मैदा, कोको पावडर, साखर आणि किंचितसं मीठ आपण हे कोरडं आधी सगळं मिक्स करून घेऊया. सोडा आणि बेकिंग पावडर शेवटला ठेवूया टाकायला आपण. तर आता आपला रवा पण भिजण्यासाठी, आणि आपण पिठी साखर घेतलेली नाही, अखंड साखर घेतली, मग ती साखर पण आपली विरघळण्यासाठी आपण ह्याला 10 मिनटं असं भिजून देणार आहोत कोमट दुधामध्ये, म्हणजे ते चांगलं भिजलं जाईल, साखर पण विरघळली जाईल. तर तुमच्याकडचं पिठी साखर असली तर तुम्ही पिठी साखर टाकू शकता, पण माझ्याकडं नव्हती आणि करायचा कंटाळा केला मी. काय होत नाही, गेल्या वेळेस मी तसंच केलं तर लाईट नव्हती एक वेळेस, आणि तशी अखंड साखर टाकली होती तर ते छान झालं होतं. म्हणलं यावेळेस पण आता तसंच करून पाहूया. तर आता हे सगळं कोरडं साहित्य चांगलं मिक्स करून घेते आणि त्याच्यात ती कोमट दूध टाकते. तर तुम्ही दूध, तूप, दही पण एकत्र करून त्यात पण हे सर्व साहित्य टाकू शकलं असता, पण माझं दूध जरा जास्तच गरम होतं, म्हणून म्हणलं जरा उशिरा टाकावं थोड्या वेळाने, म्हणून जरा ते मिक्स करूच तर थोडंसं कोमट करायचं, ते जास्तच गरम झालं दूध माझ्याकडून. आता हे चांगलं मिक्स करते. तर हे परफेक्ट प्रमाण होतं एवढं. तर तुमच्याकडचं दूध नसेल 1 वाटी तर तुम्ही अर्धी वाटी दूध आणि अर्धी वाटी पाणी पण टाकू शकता, पण होतं माझ्याकडे यावेळेस म्हणून मी घेतलं. गेल्या वेळेस मी केलं त्या महागडलं 1-2-4 महिन्याखाली केला असेल मी, तर त्यावेळेस नव्हतं दूध, मी अर्धं पाणी आणि अर्धं दूध घेतलं होतं. तर अचानक ठरलं की घरात काय काय वेळेस आपल्या काय काय साहित्य नसतं, कमी जास्त असतं, त्यानुसार ॲडजस्ट करायचं. काही टेस्टमध्ये एवढा काही फरक पडत नाही, थोडंफार कमी जास्त जर केलं तर. एक तूप टाकले मी थोडंसं त्यात पाव वाटी. त्याला चांगलं मिक्स करून घेऊ आणि आता शेवटला दही टाकू आपण. आणि त्याला झाकण टाकू याच्यावर, आणि याला एक 10 मिनटं आपण याला असंच ठेवू, म्हणजे आपला रवा आहे ना असं चांगलं भिजला जाईल, तर गरम दुधात फुलून येईल असं चांगला. आता जर तुम्हाला पातळ वाटत असेल तर रवा भिजल्यास जरा ते घट्ट होतं आहे. परत शेवटला 1 चमचाभर पाणी टाकायचं आपण, सोडा ते टाकल्यानंतर. तर आपण ते आपला रवा ती भिजते तोपर्यंत आपण आप्पे पात्राला ना तूप लावून घेऊया. काय आवश्यकता नाही तूप लावण्याच्या, कारण आपलं नॉनस्टिकचं आहे, चिटकणार नाही. तुम्ही नाही तूप लावलं तरी चालेल. तुमचं जर बिडाचं असेल आप्पेपात्र तर तुम्ही त्याला लावू शकता, पण माझं हे नॉनस्टिकचं होतं म्हणून मी लावलं. आणि कॅडबरीचे पण तुकडे करून घेऊ. एकाच कॅडबरीची घेते तोपर्यंत. मला कॅडबरी कमी पडली, मी थोडेच तुकडे टाकले परत त्याच्यात, म्हणजे खाण्यासाठी आणलेली होती त्यामुळे मग म्हणलं जाऊ द्या, जरा जास्त टाकलेली असते तरी चाललं असतं. आता मी करायला घेतले तोपर्यंत मुलांनी दुसऱ्या पण कॅडबरीचे तुकडे करायला घेतले. त्यांनी असं आवडीचे पदार्थ त्यांचे असले की मुलं असे मध्ये मध्ये हेल्प करतात, नाहीतर इरीवारी जवळसुद्धा येत नाही. तर आपलं मिश्रण झाले, चांगलं भिजले, तुम्ही पाहू शकता. रवा पण आपला चांगला भिजला आहे, थोडंसं घट्ट झाले मागापेक्षा. आता आपण ह्याच्यात सोडा आणि बेकिंग पावडर टाकून घेऊ,
आणि त्याच्यावरनं ती ॲक्टिव्ह होण्यासाठी थोडंसं पाणी टाकू, 1 चमचाभर. तर ती दह्याची वाटी होती तीच अशी मी थोडंसं पाणी टाकून धुवून घेतली आणि तीच टाकली त्याच्यावर आणि ते मिक्स करून घेते आता चांगलं. आणि इकडं गॅस चालू केला, आप्पेपात्र गरम करायला ठेवले. तर आप्पेपात्र गरम झाले आपलं. आता आपण ना थोडं थोडं मिश्रण टाकू याच्यात. आणि जास्त पूर्ण भरायचं नाही, कारण आपल्याला आता त्यात कॅडबरी ठेवायची म्हणून थोडं थोडं टाकायचं. नंतर कॅडबरीचे तुकडे त्याच्यावर ठेवायचे आणि नंतर आणखीन वरून थोडं थोडं बॅटर टाकायचं त्याच्यावर. तर विकत्रीचे तसले कपकेक देण्यापेक्षा मुलांना असे घरी करून पौष्टिक आपण दही दूध तूप आपण करून घरी आपण स्वतः बनवलेलं असतं, ते पौष्टिक असतं. मग ते दिलेलं कधी पण चांगलं. विकत्रीच्या ह्याच्यात तुपाऐवजी तेल वापरलं असते का डालडा वापरलं असते आपल्याला माहिती नसते. मग ते मुलांच्या तब्येतीला शरीराला त्यांना ते चांगलं नाही. मग त्याच्यामुळे आपण असं घरी करून द्यायचं. आपल्याला करायचा कंटाळा येतो, पण आपल्या मुलाच्या आरोग्यासाठी आपण थोडासा आपलं वेळ काढायचा आपल्या कामातून आणि असं मुलांना द्यायचं. एक दिवस आड करून दररोज काही ना काही असं वेगळं करून दिलं. आता उन्हाळ्या दिवसात मुलं भाजी चपाती खात नाहीत. नाहीतर मग मुलं बाहेरचं खायला पाहतात. मग तर आता सर्व ह्याच्यावर बॅटर टाकून घेतले ना. आता बारीकच गॅस ठेवायचा, मोठा करायचा नाही. आणि झाकण टाकून ना 5 मिनटं त्याला अजिबात उघडून पाहायचं नाही, 5 मिनटांनीच पाहायचं त्याला. तर बरोबर 5 मिनटं झालेत. आता आपण पाहू आपले किती छान फुललेत कपकेक, तुम्ही पाहू शकता. आता याला ना आपण पलटी करून घेऊ. तर ह्याने नाही येणार, चमच्यानीच घ्यावं लागेल. ते खूप हे झाले तर फुगलेत छान. तर मी चमच्यानीच त्याला पलटी करते. आणि पलटी केल्यानंतर परत नाही झाकण टाकलं तरी चालते, बिना झाकणाचं आणखीन 4-5 मिनटं ठेवायचं. तर अशाच प्रकारे मी आता राहिलेली सर्व करून घेते. तर एवढ्या मिश्रणामध्ये माझे एवढ्या साहित्यामध्ये ना माझे 28 कपकेक झाले. तुम्हाला अंदाज कळावा म्हणून सांगते. तर 5 मिनटं झालेत, आता काढून घेऊ आपण. गरम लागायला हाताला म्हणून थोडं गॅस बंद करते मी काढूस तर सर्व केक आपण करून घेतले, तुम्ही पाहू शकता. तुम्हाला एक फोडून दाखवते किती स्पंजी झाला आहे ते आतून पाहण्यासाठी. तुम्ही पाहू शकता किती स्पंजी झाला आहे. आणि आपण थोडा जरा थंड झालं ना, थोड्या वेळ झालं, त्याच्यामुळे तुम्ही पाहू शकता आतली कॅडबरी त्याची आणखी अशी मेल्ट इतकी म्हणावी इतकी झालेली नव्हती. म्हणजे करून आता बराच वेळ झाला, तर मी भांडे ते घासून घेतले आणि मग तुम्हाला दाखवलं आहे नंतर. तर मग कसे वाटले तुम्हाला हे साधे सोपे आपले कपकेक, ते नक्कीच सांगा. चॉकलेट कपकेक आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा.